लाडकी बहीण योजना या योजनेविषयी खूप साऱ्या माता भगिनींच्या मनामध्ये एक प्रश्न होता आणि आपलं या चॅनलच्या माध्यमातून छोटे छोटे तुमचे काही प्रश्न आहेत तर ते मी डेडिकेटेड सोडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला अगदी स्पष्ट तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी यावी अशा प्रकारचं मार्गदर्शन करतो। तर बऱ्याचशा माता भगिनींना असा प्रश्न विचारला की सर, उत्पन्नाचा जे काही दाखला आहे त्यालाच इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, तर हा लाडकी बहीण या योजनेसाठी लागतो का आणि लागत असेल तर कुणाला लागतो? म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य की कोणत्या लाडक्या बहिणींना जो आहे हा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो लागणार आहे, याबद्दल आपण खास करून या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतो। बघा, आज 12 तारीख आहे, 12 जानेवारी। लवकरच पुढील एक त्याला आपण म्हणूयात की 9-10 दिवसाच्या कालावधीमध्येच जे आहे तुम्हाला 10 दिवस पण नाहीत लागणार, तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 7व्या हप्त्याचं वितरणाला पण सुरुवात होईल। पण त्याच्या अगोदर बऱ्याचशा अशा माता भगिनी आहेत की ज्यांना येणाऱ्या टायमामध्ये फॉर्म भरायचा, कारण 7व्या हप्त्याच्या नंतर किंवा त्या कालखंडामध्ये फॉर्म पण नवीन सुरू होतील, तर त्यांना आणि ज्यांच्या मनामध्ये आज पण प्रश्न आहे की मला उद्या भविष्यामध्ये सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट मागितल्या जाईल का, म्हणजे उत्पन्नाचा दाखला, तर या संपूर्ण असे तुम्हाला माहिती आहे एकमेव चॅनल आपलं की या चॅनलवर तुम्हाला एक संपूर्ण कुठलीही योजना असो त्याचं सर्वांगीण जे काही आहे म्हणजे पूर्णपणे फॉलोअप घेतला जातो आणि छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे दिले जातात। फक्त असं नाही आज आले उद्या आले यावर आपला फोकस नसून आपला फोकस याच्यावर आहे की ज्या दिवशी आले त्या दिवशी मी त्याच्यावर तर बोलतोच, मग त्याच्यामध्ये दुसरे विषय नाही, पण ज्या दिवशी आता वितरण थांबलेलं आहे 6व्या हप्त्याचं, मग त्याबद्दल बोलण्यात काय पॉईंट नाही, 7व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही, त्याबद्दल पण काय बोलण्यात पॉईंट नाही। आता मुख्य मुद्द्याकडे येऊयात। रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका। आता या शिधापत्रिकेच्या बाबतीत बऱ्याचशा माता भगिनींना असा डाऊट आहे की उत्पन्नाचा दाखला, बघा आपला मुख्य मुद्दा तोच आहे की उत्पन्नाचा दाखला म्हणजेच या लाडकी बहीण योजनेसाठी हाच तो उत्पन्नाचा दाखला राहणार आहे। पण आता इथे पण एक कन्फ्युजन आहे, हे कोणीही सांगणार नाही तुम्हाला आणि तेच सांगतो। बघा, पहिला मुद्दा की पिवळं रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही, मी स्पष्ट सांगतोय तुम्हाला। नंबर 2, जर केशरी रेशन कार्ड असेल तरीही तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही। या उत्पन्नाची तुम्हाला माहिती आहे का प्रत आपल्याला तिथे अपलोड करायची असती, कुठे? लाडकी बहीण या योजनेच्या फॉर्ममध्ये। इथपर्यंत सर्वांना आता माझ्या मते क्लिअर असेल। पण आता एक मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे व्हाईट, त्याला आपण श्वेत म्हणतो बरोबर, म्हणजे जे काही शुभ्र, तर हे शुभ्र म्हणजेच व्हाईट रेशन शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड जर असेल तर मग काय, जर व्हाईट असेल तर मग मात्र तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं बघा, म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागतो। म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य की पिवळी आणि केशरी जर का अशा प्रकारचे रंग असलेली जर का तुमच्याकडे जर शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला लाडकी बहीण योजनेसाठी लागत नाही। व्यवस्थित ऐका, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला दाखला लागणार नाही, फक्त तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर। एवढ्या क्लॅरिटीने, एवढं स्पष्टपणे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, हे याच चॅनलवर तुम्हाला एवढ्या स्पष्टपणे तुमच्या मनातले प्रश्नांची उत्तरे देतो बघा मी। दुसरा मुद्दा, जर माझ्याकडे सर व्हाईट रेशन कार्ड असेल तर मग मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। मग मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं की कोणत्या लागणार, क्लिअर, कोणत्या जे आहे लाडक्या बहिणींना जे आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तर त्याचं उत्तर आहे व्हाईट। पण आता आणखी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडू शकतो की ज्यांच्याकडे यापैकी कोणत्याही प्रकारचं जर का रेशन कार्ड नसेल, शिधापत्रिका नसेल, तर त्यांच्यासाठी हालाकी त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक असेल, त्यांच्यासाठी काय, तर त्यांनाही उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। म्हणजे 2 केसमध्ये, नंबर 1ची केस की ज्यांच्याकडे व्हाईट शुभ्र जे आहे रेशन कार्ड आहे त्यांना लागेल, आणि नंबर 2 ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांचं उत्पन्न जे आहे 2-2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना जे आहे अशा प्रकारचा, हालाकी तुम्हाला हे माहीत आहे ना की ज्यांचं उत्पन्न ज्यांच्याकडे हे व्हाईट रेशन कार्ड नाही, ज्यांच्याकडे हे व्हाईट रेशन कार्ड नाही, कोणत्या 2 परिस्थितीमध्ये जे आहे आपल्याला जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, आता ते बघा। नंबर 1, जर तुमच्याकडे व्हाईट रेशन कार्ड असेल तर, म्हणजे शुभ्र अशा प्रकारची जर रेशन कार्डची हे जर असेल शिधापत्रिका असेल तर त्यालाच आपण पुरवठा पत्रिका पण म्हणतो बरं का, कौटुंबिक पुरवठा पत्रिका, किंवा तुमच्याकडे यापैकी कोणतंही, म्हणजे आता ह्या 2ला तर तुम्हाला उत्पन्नाची गरजच नाही ना, इथं उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही, इथं नाही, पण याला लागेल उत्पन्नाचा दाखला। आणि त्यानंतर तुमच्याकडे समजा उदाहरणासाठी हे पण नाही, म्हणजे कुठलं व्हाईटही नाही
तर त्यावेळेस पण तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो. बघा एकदा क्लॅरिटीनं परत सांगतो आहे. आता म्हणजे तुमच्या मनामधला आता परत तुम्ही कोणाला प्रश्न विचारता कामा नये की मला कोणत्या प्रकारची कागदपत्राची गरज आहे किंवा येणाऱ्या टायमामध्ये मला गरज भासेल का, सर्वच गोष्टींची क्लॅरिटी करतो आहे, कोणीही सांगणार नाही तुम्हाला. नंबर 1 बघा 4 नंबरचा लाडकी बहीण या वेबसाईटला पण माहिती दिलेली आहे, पण तुम्हाला मी एक तुमच्या भाषेमध्ये विस्तृत पद्धतीने सांगतो आहे. पहिला, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अधिक उत्पन्न असेल तर मिळणारच नाही लाडकी बहिणीचा लाभ, हे तुम्हाला स्पष्ट माहिती आहे सर्वांना. पण बघा पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यावर उत्पन्न पत्रिकेची आवश्यकता नाही. पहिल्याच मुद्द्यामध्ये की जर तुमच्याकडे पिवळी शिधापत्रिका आहे किंवा केशरी आहे, म्हणजे ह्या दोन, बघा सर्वांना क्लिअर होत असेल, ह्या दोन आहेत तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. बघा इथे तसंच लिहिलं आहे का, बघा बरं एकदा वाचा माझ्या. बघा हे बघा पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न पडला किंवा कोणी तुम्हाला असं म्हणत असेल की आता उत्पन्न सर्टिफिकेट लागणार वगैरे वगैरे, स्पष्ट मेन्शन केलेलं आहे उत्पन्नाच्या जे दाखला आहे त्याची गरज नाही. त्यामुळे कोणीही काळजी करू नका, कारण या योजनेच्या बाबतीत लोक गैरसमज खूप हे करतात, पसरवतात बघा. आणि तुम्ही काय कुठे पण पाहता आणि मग इथे येऊन मला विचारता की सर मला उत्पन्नाचा दाखला काढायची गरज आहे का वगैरे वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न. लाडकी बहीण या योजनेसाठी गरज नाही. क्लिअर. कधी पिवळी आणि केशरी तुमची शिधापत्रिका असल्याच्या नंतर. पण पुढे बघा शुभ्र शुभ्र शिधापत्रिका. शुभ्र म्हणजे कशी, ही अशा प्रकारची बघा, ही व्हाईट, ही जी दिसते का, ही अशा प्रकारची अशी असेल तर मग मात्र बघा तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे शुभ्र पत्रिका असल्यास अथवा कोणतेही शिधापत्रिका नसल्यास, म्हणजे मग तुमच्याकडं रेशन कार्डच नाही समजा थोडक्यात, त्यावेळेस वार्षिक उत्पन्न समजा तुमचं 2.5 लाखापर्यंत असल्यास, म्हणजे कोणतीच नसल्यास, आणि 2.5 लाखाचे म्हणजे त्याच्यावर त्याचं थ्रेशोल्ड जो आहे, ती जी उंबरवट आहे तो पण उलटला आहे तुम्ही, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला उत्पन्नाचे बघा उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे 2.5 लाख जे आहे लाखापर्यंतचे उत्पन्न असल्याचं बघा तुम्हाला ते पण उत्पन्नाचं सर्टिफिकेट जर लाडकी बहिणीसाठी जर का जोडायचं असेल तर किती लागेल, 2.5 लाखापर्यंतच. 2.5 लाखापर्यंत हे बघा उत्पन्नाचे हे बघा नसल्यास जे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंतचे असल्याचं प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला लागणार आहे. प्रमाणपत्र म्हणजेच ते उत्पन्नाचा दाखला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य, तुम्हाला काळजी करायची गरज आहे का, मग नाही. ज्यांच्याकडे बघा परत सांगतो आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. अजिबात कुठल्याही गोष्टीला आता तुम्ही चिंता करू नका. पहिलं तर तुम्हाला असं वाटत असेल की मला जे उत्पन्नाचा दाखला येणाऱ्या टायमामध्ये करायचा का, मी स्वतः तुम्हाला वेबसाईटचीच माहिती देतो आहे आणि ती एकदम तुम्हाला समजेल या भाषेमध्ये. क्लिअर झाला तो मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्यांच्याकडे व्हाईट रेशन कार्ड आहे आणि ज्यांनी व्हाईट रेशन कार्ड असून पण त्यांनी भरले असतील फॉर्म वगैरे, तर त्याच्यासाठी पण जे स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांना उत्पन्नाचा जो आहे दाखला लागतो. क्लिअर. पण या दोन जे आहे दोन केसमध्ये लागत नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आता सरकार जे आहे या संपूर्ण जे काही आहे आता हे येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला जे आहे चालू झालं, ते अक्षरशः रेशन कार्ड जे आहे चालू झालेलं आहे. तर रेशन कार्डसाठी पण अप्लाय कसं करायचं, आणि रेशन कार्डबद्दल बरेचसे जे आहेत प्रश्न आहेत, बरेचसे जे आहेत त्यांच्या मनामधल्या समस्या आहेत, कशा पद्धतीने अप्लाय करायचा वगैरे वगैरे छोटे छोटे मुद्दे आहेत. तर आपल्या या चॅनलवर एकदम विस्तृतपणे एकदम साधारण माणसाला पण कळेल, ज्या माणसाचं काही शिक्षण पण झालेलं नाही अशाही माणसाला कळेल, इतक्या सोप्या पद्धतीने आपण जे आहे या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुर्तास एक लक्षात ठेवा, जर तुमच्या मनामध्ये जर कोणी जर असा प्रश्न निर्माण केला की उत्पन्नाचा दाखला लागतो का, तर कुणाला लागतो आणि कुणाला नाही हे आता माझ्यामध्ये तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जर समजा तुमचा डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका. मी आज बी सांगतोय जानेवारीच्या टप्प्यासोबत तो हप्ता येईल तुम्हाला. त्यानंतर 15 ऑक्टोबरचे फॉर्म जर पेंडिंग असेल तरीही काळजी करू नका, तोही फॉर्म मंजूर होईल. पण तुर्तास तुम्ही DBT करून ठेवा. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही जे आहे मला कमेंट करून विचारा. पण आपल्या चॅनलवर तुम्हाला कळालं असेल की एक छोट्या छोट्या मुद्द्याचे मी तुम्हाला प्रश्नांचे उत्तर देतो. मला इतक्या लोकांनी हा प्रश्न विचारला की सर उत्पन्न सर्टिफिकेट लागणार का, असं होणार का, तर कारण त्यांच्या मनामध्ये भीती आहे ना, तर त्यामुळे मी तुम्हाला एकदम क्लॅरिटीने दिला आहे. वेबसाईटवर स्वतः लिहिलेली ही जी आहे वेबसाईटवर दिलेली माहिती आहे, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरची माहिती आहे. ही जी दिसते ना तुम्हाला, ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरची माहिती आहे, माझ्या मनाने लिहिली नाही मी. त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.